श्री स्वामी समर्थ 25 जूनच्या निर्जला एकादशीला 4 पॉवरफुल योगांचा महासंगम. भगवान विष्णूंच्या कृपेने 5 राशींचं भाग्य फळफळणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्य लाभते असा विश्वास आहे. या दिवशी भक्तिभावाने उपवास, पूजा, दान आणि भगवान विष्णूच्या नावाचे स्मरण केल्याने जीवनातील दुःख कमी होते, सुख समृद्धी प्राप्त होते असा विश्वास आहे. 2026 मध्ये निर्जला एकादशी 25 जून रोजी साजरी केली जाईल. हा सण अधिक विशेष असेल कारण या दिवशी अनेक शुभयोगांचा एक उत्तम संयोग जुळून येतोय. ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग पूजा, मंत्रोच्चार, दानधर्म आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 24 जून 2026 रोजी रात्री 8:09 सुरू होईल आणि 25 जून रोजी रात्री 9:14 संपेल. हिंदू धर्मात कोणताही उपवास किंवा सण उदयतिथीनुसार ठरलेला असतो. 25 जून रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने निर्जला एकादशीचा उपवास गुरुवार 25 जून रोजी केला जाईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा, उपवास, मंत्रोच्चार आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व असेल असं सांगितलं जाते. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 ची निर्जला एकादशी अत्यंत विशेष मानली जाते. या दिवशी रवियोग, शिवयोग, सिद्धयोग आणि गुरुवार यांचा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे. या 4 शुभ योगांचे एकाच वेळी जुळणे हे पूजा, मंत्रोच्चार, भगवान विष्णूची उपासना, दानधर्म आणि धार्मिक विधींसाठी अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या शुभ योगांमध्ये केलेल्या आध्यात्मिक कार्याचे फळ अनेक पटींनी वाढते. पंचांगानुसार निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि आध्यात्मिक साधनेसाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध असतील. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:05 पासून ते 4:45 पर्यंत असेल. ही वेळ ध्यान, नामजप, तपश्चर्या आणि ईश्वर स्मरणासाठी सर्वोत्तम मानली जाते. याही व्यतिरिक्त अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 पासून ते दुपारी 12:52 पर्यंत असेल, जो पूजा, संकल्प आणि शुभ कार्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. दिवसभर रवी योगाच्या उपस्थितीमुळे या तारखेचे आध्यात्मिक महत्त्व आणखीनच वाढेल. निर्जला एकादशीचा उपवास करणारे भाविक 26 जून रोजी उपवास सोडतील. उपवास सोडण्याची शुभ वेळ सकाळी 5:25 पासून ते सकाळी 8:13 पर्यंत असेल. धार्मिक मान्यतेनुसार उपवास निर्धारित वेळेतच सोडला पाहिजे, तरच उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात. त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी पारण मुहूर्ताकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे. वर्षभरातील सर्व एकादशी तिथींपैकी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी निर्जला एकादशी अत्यंत श्रेष्ठ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी व्रत करणारे भाविक अन्नासह पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास करतात. म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे की जर कोणाला वर्षातील 24 एकादशांचे व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी केवळ निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने केल्यास सर्व एकादशांचे पुण्य प्राप्त होते. पंचांगानुसार या दिवशी एकादशी सोबतच भद्रा देखील लागणार आहे. भद्रा काळ सकाळी 7:08 सुरू होऊन रात्री 8:09 पर्यंत राहील. मात्र ज्योतिष अभ्यासकांच्या मते या दिवशी भद्रा ही पाताळ लोकात असणार आहे. शास्त्रानुसार पाताळ लोकीची भद्रा पृथ्वीवरील मानवांसाठी अशुभ मानली जात नाही. त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजेत किंवा उपवासात कोणताही अडथळा येणार नाही. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना निर्जला एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री हरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना त्यांना दिसणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय भगवान श्री हरी विष्णू. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीचा शुभ प्रभाव मेष राशीच्या लोकांवर विशेष राहणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाची देखील संधी मिळेल.
नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सोबतच भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. तसेच या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखी राहील. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना मान सन्मान आणि यश मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यास भविष्यात मोठा फायदा देखील होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल, कारण या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभाचे योग प्राप्त होत आहेत. धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील असेल. या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरू शकतो. त्यानंतर तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार भाग्याची साथ लाभल्याने महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. व्यापारात नवीन संधी देखील मिळू शकतात. त्यामुळे तुमचा व्यापार विस्तारू शकतो. वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद, विशेष कृपा तुमच्यावर राहत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटू शकता, जी व्यक्ती तुमचे भविष्य बदलून टाकेल. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मान सन्मानामध्ये देखील वाढ होताना दिसेल. समाजात लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. त्याबरोबरच नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहेत. त्यानंतर आहे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार निर्जला एकादशीचा शुभ प्रभाव धनुराशीसाठी लाभदायक ठरेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि मन प्रसन्न राहील. त्यामुळे तुम्ही धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. सोबतच या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागताना सुद्धा दिसेल. हा काळ प्रेमसंबंधांसाठी अतिशय अनुकूल असणार आहे. नात्यांमध्ये या काळामध्ये गोडवा निर्माण होईल. त्यामुळे कुटुंबामध्ये उत्साही वातावरण असेल. त्यानंतर आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींना या दिवशी विशेष शुभफळ मिळू शकते. आर्थिक अडचणी कमी होतील. नोकरी व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आणि महत्त्वाच्या योजना यशस्वी होतील. सोबतच भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती मिळण्याचे देखील योग आहेत. सोबतच या काळामध्ये तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय अनुकूल असणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना निर्जला एकादशीच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.